दत्तभक्ती एवढी अवघड आणि दुर्मिळ का आहे? दत्तभक्त कोणालाही का होता येत नाही? चला तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. अभय आचार्य यांनी आपले विचार मांडले आहेत की दत्तभक्त याची व्याख्या म्हणजे ज्याला उद्धरून नेण्याचे महाराजांनी ठरवले तो दत्तभक्त. ज्याच्या मुखी आपले नाम घेण्याची बुद्धी दिली तो दत्तभक्त. लीला स्मरण्याची आणि त्या सांगण्याची वाचारूपी प्रेरणा दिली तो दत्तभक्त. या लीला माहीत असोत किंवा नसोत त्या ऐकण्याची बुद्धी दिली तो दत्तभक्त. ज्याला आपल्या पायांचा उपयोग नरसिंहवाडीसारख्या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी करावा असे वाटते ना, तो दत्तभक्त. महाराजांच्या समोर 2 हातांचा वापर करत नमस्कार करण्याची ज्याला प्रेरणा मिळते तो दत्तभक्त. थोडक्यात काय तर आपल्या शरीर, मन, बुद्धी आणि वेळेचा उपयोग जो दत्त महाराजांच्या भक्तीकरिता करतो तो दत्तभक्त. पण मग या दत्तभक्तीचे स्वरूप अत्यंत मर्यादित का आणि कसे? तर ही दत्तभक्ती फार दुर्मिळ आहे. सर्वांनाच महाराजांनी ती संधी दिलेली नाही. दत्त महात्म्यातील 7 गाथा सांगताना स्वतः दत्त महाराज विष्णुदत्त ब्राह्मणाला म्हणतात की माझी भक्ती दुर्लभ जाण, ती तुला मिळाली दैवे करुण. ही दुर्लभ अशी दत्तभक्ती आपल्या वाट्याला आली म्हणजे सहज साध्य मात्र अजिबात नाही. या मार्गामध्ये पापरूपी सर्प फुत्कार सोडत आहेत. प्रलोभनांचे भोवरे गिळू पाहत आहेत. निद्रा आणि आळस या तमोगुण प्रवृत्ती कायम सोबत करत आहेत. नाना संकटे मध्येच आपल्याला गळाभेट देत आहेत. या सर्वांना चुकवून दत्त महाराजांचे नामस्मरण करणे सोपे नाही, पण त्यांची कृपा झाल्यावर कठीण देखील नाही. आणि म्हणूनच दिवसातून एकदा तरी त्यांची होणारी आठवण ही मनाला दिलासा देणारी आहे. ही आठवण म्हणजेच त्यांना आपला विसर पडलेला नाही याचे सूचक आहे. अनेकदा आपल्या हातून काही होत नाही याची खंत मनाला वाटू न देता अनेक पायऱ्या ओलांडत महाराजांनी आपल्याला जवळ केले आहे हे विसरू नका. आधीच मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे, त्यातही तो भारतवर्षात, त्यातही इथे या राज्यामध्ये, आणि त्यातही महाराजांच्या सेवेत आपण आहोत. अल्पस्वल्प का होईना पण होत राहणे महत्वाचे आहे. किती होत आहे याच्यापेक्षा काहीतरी होत राहणं आणि तेही नित्य हे मोलाचे आहे. तेव्हा या दत्तभक्त असल्याचा अभिमान बाळगा आणि नित्य मुखामध्ये स्मरण करत म्हणत राहा, श्री गुरुदेव दत्त. तर श्रोतहो, दत्तभक्तीची ही व्याख्या आणि दत्तभक्तीचे स्थान किती मोठे आहे याबाबतची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर अवश्य करा. शब्दांकन होतं अभय आचार्य यांचं. आपल्यासाठी सादर केली मीड फॉर मराठी. धन्यवाद.